इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. आज तिची ओटी भरायची आहे आणि बघ ना, अजूनपर्यंत ती घरी नाही आली. अरे आपल्याला जामीन तर त्याच दिवशी भेटला असता जर आदित्य प्रताप सिंग कोर्टामध्ये आपल्या विरुद्ध उभा राहून बोलला नसता. तरी तो रिव्हॉल्व्हरची विल्हेवाट नाही लावू शकला, कारण तोपर्यंत पोलीस तिथे येऊन पोहोचले होते. मी त्याला पण विकत घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो विकाऊ नाही निघाला. न्यायालयामध्ये माझ्या विरुद्ध तो सतत प्रतिवाद करतच राहिला. वकील साहेब, उगीच तुम्ही मला का अडकवू पाहताय? शिवाय मला खुनी म्हणून का ठरवू पाहताय? तुम्ही माझं मुळीच ऐकत का नाही आहात? त्या दिवशी मी पोलिसांना सांगायला विसरलो की गोळी खिडकीतून चालवली गेली होती. यस युअर ऑनर, हे खरं आहे की त्यावेळी मिस्टर विशंभर सोबत पोलीस इन्स्पेक्टर सक्सेना हजर होते त्यांच्याच गोडाऊनमध्ये. खरं तर ते गोडाऊन त्यांनी दुसऱ्या लोकांना दिलेलं होतं. हे ऐकल्यावर ते स्वतः सुद्धा खूप त्रस्त आणि अचंबित होते की त्या गोडाऊनचा चुकीचा अयोग्य उपयोग केला जातोय. या संबंधामध्ये ते इन्स्पेक्टर प्रभाकर सक्सेनांशी बातचीत करत होते आणि तेवढ्यात अचानक खिडकीतून गोळी झाडली गेली आणि ती येऊन सरळ सक्सेना साहेबांना लागली. माझा वकील पण आपल्या कामामध्ये महारथी होता आणि कृष्णन, मी बिलकुल निश्चिंत होतो, कारण मी आदित्य प्रताप सिंगच्या घरी सकाळीच 10 लाख रुपये पोहोचवले होते. मला पूर्ण खात्री होती की तो मला संधीचा लाभ देऊन सोडून देईल. हो, कारण जजच माझ्या मुठीत होता. पण डाव असा पलटेल हा मी विचार पण करू शकत नव्हतो की पूर्ण बनवलेला प्लान असा फिसकटून जाईल. युअर ऑनर, माझे विद्वान वकील दोस्त नवीन नवीन कहाण्या बनवत आहेत. आज मिस्टर बिशंबरचं हे म्हणणं समोर आलंय की गोळी खिडकीतून चालवली होती, जेव्हा त्यांनी मागच्या वर्णनामध्ये काही वेगळंच सांगितलं होतं. पोलीस मला काही विचारतील तेव्हा मी बोलणार ना. पोलिसांनी जेवढं मला विचारलं मी सांगून टाकलं, आणि आज ही गोष्ट इथे बोलली गेली तेव्हा मी सांगतो ना की गोळी खिडकीतून चालवली होती. युअर ऑनर, हा पोलिसांच्या पंचनाम्याचा रिपोर्ट आहे. ज्यामध्ये हे साफ साफ लिहिलंय की त्या रूममध्ये फक्त एक खिडकी होती, ज्याची कडी आतून बंद होती. मग काय असं समजायचं का की खिडकीतून गोळी झाडली गेली आणि मग मिस्टर बिशंबरनी आतूनच कडी बंद करून टाकली? हो युअर ऑनर, ही बिलकुल अशीच गोष्ट घडली. तो गुंड गोळी मारून पळून गेला होता. शिवाय मी घाबरलो होतो की कदाचित तो येऊन पुन्हा गोळी झाडेल की काय, म्हणून मी आतून कडी बंद करून टाकली. युअर ऑनर, हे सगळं साफ खोटं आहे. हे कायद्याला धोका देण्यासाठी खोट्यावर खोटं बोलत चालले. युअर ऑनर,
मी फिंगरप्रिंट एक्सपर्टचा रिपोर्ट पण चेक केलाय. त्यामध्ये साफ साफ लिहिलंय की बंद खिडकीवर पुन्हा दुसऱ्याचे ठसे सापडलेत, विशंभरचं नाही. तुम्ही तो रिपोर्ट पाहू शकता. हा रिपोर्ट. युअर ऑनर, हा काही मुद्दा होऊ शकत नाही. फिंगरप्रिंट घेणाऱ्यांकडून चूक सुद्धा होऊ शकते. आणि शिवाय माझे क्लायंट मिस्टर विशंभरच्या विरुद्ध हत्या वा खुनाचा कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीये किंवा ना कोणता सबळ पुरावा आहे. याचसाठी माझी न्यायालयाला ही विनंती आहे की माझ्या क्लायंटच्या याचनेचा विचार करावा. युअर ऑनर, जर खून एका बंद रूम मध्ये झाला होता तर मग कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तिथे उभा राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सगळ्या गोष्टी हेच ओरडून ओरडून सांगतायत की खून कोणी दुसऱ्याने नाही, उलट स्वतः विशंभरने केलाय. ओरडून ओरडून बोलल्याने काय तुम्ही म्हणाल तसं होईल वकील साहेब. तुम्ही म्हणताय की प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा मी स्वतः तिथे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. गोळी खिडकीतून झाडली होती. हा, ही गोष्ट खरी आहे की मी घाबरल्यामुळे त्याचा चेहरा नाही पाहू शकलो, नाहीतर त्याचं वर्णन न्यायालयापुढे मी केलं असतं. खूप विधानं बदलली आहेत तुम्ही मिस्टर विशंभर. अजून काही तुम्ही विसरत नाहीयेत ना? व्यवस्थित आठवून बघा. तुम्ही मला का फुकट अडकवण्याचा प्रयत्न करताय वकील साहेब? अहो, माणसाचा मेंदू आहे, विसरू पण शकतो. जर मी काही विसरलो असेल तर मग तुम्हीच मला सांगा ना की मी काय विसरतोय. विस्मृती नाही झाली युअर ऑनर. एका खोट्या कहाणीचा आधार घेऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. जर ह्यांच्यासारखे गुन्हेगार कायद्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यात यशस्वी झाले तर युअर ऑनर, कायदा आणि न्यायासाठी अपमानास्पद गोष्ट ठरेल. आणि युअर ऑनर, खून कोणा सामान्य माणसाचा नाही, उलट कायद्याच्या रक्षकाचा खून झालाय, जो आपलं कर्तव्य आणि जबाबदारी निभावत असताना विशंभरच्या गोळ्यांचा शिकार ठरलाय. हे तुम्ही काय सांगताय वकील साहेब? युअर ऑनर, न्यायालय पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारावर आपला निर्णय सुनावते. माझे विद्वान मित्र आपल्या भाषणाने याला कुठल्या दुसऱ्याच रोखाने नेऊ इच्छित आहे. सत्य हेच आहे युअर ऑनर की माझे क्लायंट विशंभरांनी हा खून नाही केलाय, उलट गोळी खिडकीतूनच झाडली होती. आता हे काम तर पोलिसांचं आहे की खऱ्या खुन्याचा शोध घ्यायचा आणि न्यायालयासमोर हजर करायचं. हे खोटं आहे युअर ऑनर, धादांत खोटं आहे. युअर ऑनर, मला मिस्टर विशंभरना एक प्रश्न विचारायचा आहे. परवानगी आहे? परवानगी आहे. थँक्यू युअर ऑनर. मिस्टर विशंभर, खिडकीतून गोळी झाडली आणि तुम्ही भिवून घाबरून आत येऊन खिडकीची कडी बंद केली. मी बरोबर बोलतोय? 100% बरोबर आहे. हेच खरं आहे. हां, गुंडाने गोळी झाडली आणि गोळी झाडून तो पळून गेला. आणि आत प्रभाकर गोळी लागल्याने तडफडत होते. बरोबर बोलतोय मी? तडफडत तर होते वकील साहेब, पण मी एवढा घाबरून गेलो, मला समजतच नव्हतं मी काय करू. माझा प्रश्न अजून सुरू नाही झालाय मिस्टर विशंभर. मला तुम्हाला हे विचारायचं मिस्टर विशंभर, जेव्हा गोळी झाडून गुंड पळून गेला आणि तुम्ही आत येऊन खिडकीची कडी बंद केलीत, पण ज्या रिव्हॉल्वर मधून गोळी झाडली गेली ते रिव्हॉल्वर तुमच्या हातामध्ये कुठून आलं? कारण रिपोर्टनुसार त्या रूम मधून रिव्हॉल्वर पण ताब्यात घेण्यात आलाय. बोला, उत्तर द्या.
ऑर्डर प्लीज ऑर्डर. युअर ऑनर, हा आहे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये साफ लिहिलंय की गोळी कुठल्या खिडकीतून नाही तर फक्त 1 फुटाच्या अंतरावरून झाडली गेली होती. शिवाय सक्सेनाचं प्रेत जिथे मिळालं होतं ती रूम खूप मोठी होती आणि तिथून खिडकीचं अंतर 8 फूट होतं. यावरून हे सरळ स्पष्ट होतं की गोळी कुणा दुसऱ्या नाही तर ती स्वतः बिशंबरने चालवली होती. खरं तर एक कारस्थान रचून प्रभाकर सक्सेनांना सर्वप्रथम तिकडे बोलावलं गेलं आणि मग त्यांचा खून केला गेला. आणि हे तरी चांगलं झालं की त्यांनी तिथे पोहोचण्यापूर्वी पोलिसांना कळवलं होतं आणि पोलीस ऐन वेळी तिथे पोहोचले आणि बिशंबरना अरेस्ट करण्यात आलं. नाहीतर प्रभाकर सक्सेनांच्या खुनाची गोष्ट फक्त एक हरवलेली व्यक्ती बनली असती आणि कधीही न्यायालयासमोर ती येऊ शकली नसती. मी न्यायालयाला विनंती करू इच्छितो की अशा खतरनाक अपराध्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जावी. मी निरपराध आहे तर निरपराध आहे. माझी सुटका होणार. निसंशय होणार. तुमच्या सांगण्याने काय जज साहेब आपला निर्णय बदलणार का वकील साहेब? सरकारी वकिलाचे तर्क ऐकून मी एकदम अस्वस्थ झालो होतो आतल्या आत. पण हिम्मत तर ह्या गोष्टीची होती कृष्णन की जज माझ्या मुठीमध्ये आहे. पण त्यानंतर जे झालं त्याने माझ्या सगळ्या केसवर पाणी ओतलं. ज्या ब्रीफकेसमध्ये मी 10 लाख रुपये टाकून आदित्य प्रतापच्या घरी नेऊन पोहोचवली होती, तीच ब्रीफकेस घेऊन एक सरकारी ऑफिसर न्यायालयामध्ये येऊन पोहोचला. युअर ऑनर, या ब्रीफ केसमध्ये जे रुपये आहेत आम्ही कायद्यानुसार बँकेमध्ये इन्क्वायरी केली आहे आणि आम्ही याचा रिपोर्ट सुद्धा घेऊन आलो याच्यासोबत. तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते विटनेस बॉक्समध्ये येऊन सांगा. युअर ऑनर. या केसची आणखी एक महत्वाची सत्यता आहे जी मला तुम्हा सर्वांसमोर आणायची आहे. जेणेकरून ही केस अधिक बारकाईने अधिक गांभीर्याने समजून घेता येऊ शकेल. ऑफिसर, माझी इच्छा आहे की तुम्ही बुलंद आवाजामध्ये तुम्ही पूर्ण कोर्टासमोर सत्य काय ते सांगा. युअर ऑनर, मी अँटी करप्शन ब्युरोमध्ये आहे आणि या बॅगेमध्ये 10 लाख रुपये आहेत. पूर्ण 10 लाख. ही केसची दुसरी बाजू आहे. हे 10 लाख रुपये मला लाच म्हणून मी निर्णय बदलावा यासाठी मला माझ्या घरी पोहोचवले गेले होते. मी हे रुपये अँटी करप्शन ब्युरोला बोलावून त्यांच्याकडे सुपूर्त केले होते. ऑफिसर, तुम्ही सर्वांना सांगा की हे रुपये कोणत्या बँकेतून आले होते आणि कुणाच्या अकाउंटमधून काढले गेले होते. युअर ऑनर, आम्ही पूर्ण इन्क्वायरी केली आहे. युअर ऑनर, या नोटांवर ज्या बँकेची मोहर आहे आम्ही तिथे जाऊन तपास केला. बँकेच्या रेकॉर्डप्रमाणे हे रुपये कालच बँकेमधून काढले गेले आणि ज्या अकाउंटमधून काढले गेलेत ते अकाउंट मिस्टर विशंभरचं आहे. याने हे सिद्ध होतं की विशंभरजींनीच काल पैसे काढले आणि आपल्या घरी पोहोचवले जेणेकरून आपण यांची सुटका करावी.
युअर ऑनर, मी आपल्याला दाखवतो. हे पहा. ऑर्डर प्लीज. हा एक धडा आहे तुला शिकवलेला विश्वांभरला. कृष्णन, हं. माझं अर्ध आयुष्य जेलमध्ये निघून गेलं फक्त त्या जज आदित्य प्रतापमुळेच. त्याने सुनावलेली शिक्षा मी तर भोगून पूर्ण केली. आता ज्या दिवशी माझी सुटका होईल त्या दिवसानंतर आदित्य प्रताप शिक्षा भोगेल. अशी शिक्षा की आयुष्य त्याच्यावर हसेल आणि रडण्यासाठी त्याच्या डोळ्यांमधले अश्रू सुकून गेलेले असतील. कारण 14 वर्षांचा काळ जो मी इथे घालवलाय तो मी कधीच विसरू शकणार नाही, मुळीच नाही. तुझा दुश्मन आपला दुश्मन. जर आपण दोघे एकत्र आलो तर आपली बदनामी आणि बर्बादीचा बदला घेऊ शकतो. आता तर माझ्या जीवनाचं फक्त एकच उद्दिष्ट राहिलेलं आहे, आदित्य प्रताप सिंगचा बदला घेणं. त्याच्या सुनावलेल्या शिक्षेमुळे माझा परिवार उद्ध्वस्त झाला, माझा व्यवसाय संपुष्टात आला, सर्व काही अस्ताव्यस्त आणि बर्बाद झालं. आणि अशाच बर्बादीचा खेळ आता मी त्या आदित्य प्रताप सोबत खेळणारच. मग मिळव की हात. रितिका, तुझा उपवास आहे ना आज? हो काका. मी गावातून ताज्या दह्याची व्यवस्था केली तुझ्यासाठी, थोडं खाऊन घे. काका आता मला मुळीच भूक नाहीये आणि माझी मीटिंग आहे आणि भरपूर कामं पडले. तुम्ही अगं, खाऊन घ्या. काम चालूच राहील, आधी खाऊन घे. अरे काका मला अगं, अरे, एक नंबरची निष्काळजी आहेस तू. ओफो. हो पापा. हो आम्ही नक्की पोचू 4 वाजेपर्यंत. तुम्ही आत्याला समजवा ना, फार चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाहीये. मी माझी पूर्ण काळजी घेते. ठीक आहे, मी जेवढ्या लवकर जमू शकेल तेवढ्या. पप्पा फोन ठेवाल? पोहोचू आम्ही 4 वाजेपर्यंत. बस जास्त काम नाहीये. ते ग्रामप्रधान आहे, त्यांच्याबरोबर एक मीटिंग आहे बाकी. आत्याला सांगा फार काळजी करू नकोस, आम्ही पोहोचू वेळेवर. हो भाऊंचा फोन होता. हो तुम्ही आत्याला ओळखता ना, ती फार काळजी करत बसलीये माझी. ते जेव्हापासून धमकवणारे फोन यायला लागलेत ना, सगळ्यात जास्त ती घाबरलीये. मला एक गोष्ट समजत नाहीये, जर जन्म आणि मृत्यू त्या वरच्याच्या हातात आहेत तर मग घाबरत घाबरत जगायचं कशाला? आत्याला कोण समजावणार? हे तुझं अगदी खरं आहे बघ. मृत्यू ज्या दिवशी यायचा असेल त्याच दिवशी येणार. कोणी मुळीच काही करू शकत नाही. एक्झॅक्टली. हे घे, खा.
काका आता मला बिलकुल वेळ नाहीये. ते ग्रामप्रधान आहेत ना, त्यांच्याशी मीटिंग करायची आहे. खूप सारी कामं तशीच पडून आहेत, पेंडिंग आहेत. अगं मी बघतोय तू आपल्या तब्येतीच्या बाबतीत खूपच निष्काळजी. अगं ताजं दही आहे, खाऊन घे थोडंसं, ताकद येईल. काका खूप कामं पडून आहेत, तुम्ही खाऊन घ्या. अगं बाई तू आत्ताच भाऊना सांगितलंस ना की तुला 4 वाजता पोहोचायचंय. घे पकड. अच्छा ठीक आहे, हा? ठीक आहे. शिवाय बस 4 वाजायला जास्त वेळ नाही उरलाय आता. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीव